हे काय भारी आहे, भारी वाटतंय ना, खूप मस्त वाटतंय. तर आता पेंग्विन बघणार आहोत. तुमचा कागद बघितला, इंडियन पब्लिक. हो इथून आहे ना कागद का. तुम्ही विचार कराल आम्ही काय दाखवतो. सर्वात मेन गोष्ट इथे बॉटल्स काढून घेतात, ते चांगली गोष्ट करतात. आपण जिथे जाऊन दाखवतो मी तुम्हाला. अपने साथ स्कैम हुआ कि नहीं, बहुत बड़ा स्कैम. बघ हा पूर्ण एम्प्टी आहे. वाघा कसा गवत खातो. आणि घरात काही प्रॉब्लेम चालू होते भरपूर, त्यामुळे मला व्हिडिओ तुम्हाला रेग्युलरली दाखवतो. भाई आम्ही बोललो ऍक्टिव्ह आहे, तर जरा जास्तच ऍक्टिव्ह आहे. पण ते मी दाखवणार नाही तुम्हाला. काय हे मी कट करणार आहे, हे तुम्हाला नाही, हे टाकावंच लागणार. नाही टाकावंच लागणार आहे. सुस्वागतम फॅमिली, कशात सर्व. आय होप सर्व ठीक असणार. तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पहिला तुम्हाला सॉरी बोलतो. 1 महिन्यानंतर मी हा आपला मस्तवाला व्हिडिओ बनवतोय आणि आपल्यासोबत सर्व आपले कामावरचे मित्र आहेत, म्हणजे बस पार्टनर आपले प्रनल दादा, अमर दादा आणि राज. तर पहिला सर्वांनी आपण हॅप्पी न्यू इयर, नवीन वर्ष आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला ह्याला पण बोला, हॅप्पी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपला हा नवीन वर्ष सर्वांचा सुखात जावो हीच आमच्या सर्वांकडून प्रार्थना. तर आता आपण आलो आहोत भाईका. तुम्ही बघू शकता भाईका हा आपला एक यूट्यूब चॅनलचा पहिला रिलेशन आहे, म्हणजे पहिला व्हिडिओ आपला भाईकाला पडलेला आणि आता पण जिथे जातोय तुम्ही थंबनेल बघितला राणीचा भाग, तोच आपला पहिला व्हिडिओ होता आपल्या चॅनलचा. तुम्हाला आय बटनवर आणि डिस्क्रिप्शनवरती ती लिंक दिसेलच. पण आज काहीतरी नवीन प्रकारे दाखवून मी तो पहिला व्हिडिओ होता, तर थोडंसं खूप काही त्याच्यात गोष्टी झालेल्या. तर असो, तर तो आमचा इस्माईल कट्ट्यासोबत तो व्हिडिओ बनवलेला. आज ते लोक नाही आहेत, आज आमचे नवीन मित्र आहेत आपल्या चॅनलवरती, म्हणजे पहिले आलेत. पण हा व्हिडिओ मस्त होणार आहे. आम्ही प्रयत्न करू तुम्हाला व्यवस्थित सर्व दाखवण्याचा. तर आता आपण भाईकाला उतरलो आहे, मलाडवरून दादर उतरलो, नंतर दादरवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून भाईकाला उतरलो. कॉस्ट आय थिंक सो 20 रुपीज झालं आहे इथपर्यंत. आता तिथे काय कॉस्ट होणार आहे ते मला सर्व डिटेलमध्ये आम्ही सांगणार आहोत. आता आपण भाईकाला वेस्टला जाणार आणि तिथून आपण चालत जाऊ. चालत 10 मिनिटांनीच आहे, तुम्हाला भेटू. चला मग जाऊया. चला. आता मी भाईकाला ईस्टला उतरलो आहे. हायवे क्रॉस करतो. इथून टर्नला राणीचा बाग आहे. अप्रॉक्स 10 मिनिटाचा रस्ता आहे, तर तुम्ही चालतच या राणीच्या बागला जायचं असेल तर. चला मग तुम्हाला दाखवतो. तुम्ही भाईकाला पहिल्यांदा आलाय की पहिल्यांदा? लास्ट टू पहिल्यांदाच वाटतं. जरा चांगला बोला. आता काय ॲक्टिंग काय करतोय तुम्ही? आलाय सेकंड. हा आपला पण सेकंड टाईम आहे. म्हणजे भाईकाला तर भरपूरदा आलो आहे, पण राणीच्या बागला सेकंड टाईमला जातो आहे. तर जाऊया, बघा किती एन्जॉय करायला भेटतो आणि काय कसं काय. तर चला तुम्हाला दाखवतो कोणते प्राणी बघायला भेटतात, कोणकोणते प्राणी बघायला भेटतात. आता काय चेंजेस झालेत ऐकलं तर भरपूर आहे, अपडेट झाले भरपूर. बघूया पण पैसे वसूल होत आहेत की नाही. हो चला मग तुम्हाला दाखवतो. पाठी बघू शकताय राणीच्या बागच्या गेटवरती आपण पोचलो आहोत. आता आतमध्ये आपण जातोय. तर बघूया, आतमध्ये तिकीट पहिलं काढायचं आहे, त्यातली एंट्री करतोय. चला मग आमच्यासोबत. चला. 1 वर्ष ॲप्रॉक्स 1 वर्ष झालं आम्हाला इथे येऊन, तर खूप मजा येणार आहे. चला. 1 वर्ष अगोदर आला. परफेक्ट 1 वर्ष. मस्त वाटते का नाही? एकदम भारी. गर्दी पण दिसते. आम्हाला वाटलं अफाट गर्दी असेल, पण ठीक आहे. तो नकली आहे, असल्याने बघायचं आहे. तो वाघ पण हा, तिथे एक्झिट आहे तिथे बाहेर. तर आपल्याला तिकीट काढायचं आहे.
चला खतरनाक. तिथे तुम्ही ऑनलाईन पण तिकीट काढू शकता आणि तिथे मॅन्युअली म्हणजे ऑफलाईन पण तिकीट काढू शकता. तर हा एवढी क्राऊड आहे. अमरदादा तिथे लागले ते बघा तिकीट काढतायत 4 जणांचा. नॉर्मल क्राऊड आहे. आम्हाला वाटलं जास्त क्राऊड असेल बट नाही आहे. इथे वॉशरूम्स आहेत, पाण्याची सोय पण आहे तिथे. क्या बात आहे. तर बघूया आता एंट्री आमची होईल. मस्त मजा येणार आहे. वर्षांनी येतेमध्ये काहीतरी नवीन बघायला भेटेल असं अपेक्षा आहे. बघूया. पण पहिल्यात मी तुम्हाला सॉरी बोललो, परत एकदा बोलतो. 1 महिन्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे मोठावाला. तर तुम्हाला शॉर्ट्स कसे वाटतात ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये. प्रयत्न करतो चेंजेस हो. तिकीट काढलेलं आहे 4 जणांचा. 50 रुपये ॲडल्टचे आहेत म्हणजे एकाचे. आणि फॅमिली सगळं तुम्हाला एक दाखवतो. तुम्हाला बोर्ड दाखवतो डायरेक्ट. 100 हे 2 जण आणि असं तिकीट चार्ज आहेत बघू शकताय. तर आम्ही 4 जण आलोत म्हणून 200 रुपये झाले. तर चला मग एन्जॉय करूया राणीचा भाग. खूप भारी वाटतं. मला खूप काय आठवण येत आहे. त्या टायमाला आलेलो तेव्हा हे सर्व दाखवलेलं पहिलं. तर खूप मस्त वाटतं. एका वर्षाने इस्माईल कट्ट्यांना मी मिस करतोय. त्यांच्यासोबत आलेलो. इस्माईल कट्टा म्हणजे टीम ग्रुप खूप भारी मजा येते त्यांच्यासोबत. तिथे फोटो सेशन चालू आहे. राज काढते फोटो. 1 वर्षानंतर आलो. मिस यू इस्माईल कट्टा गाईस. तेव्हा कोण मी होतो, श्रेयस, सौरभ, सुयोग होता. मस्त मजा आली. लाईन लागल्या आहे बाहेर पाठी बघू शकतो. आता आम्ही त्या लाईनीत जातो. चला मग तुम्ही पण एन्जॉय करा आमच्या सर्वांसोबत. मी लाईनीला लागलो आहे. फोटो काढायच्या नादामध्ये एवढी लाईन वाढली की आम्हाला पण समजलं. हाय लगेच जाते लाईन. तिथे आमच्या आता तिकीट घेतील का काय करतील तुम्हाला मी सांगतो. चला तर आम्ही एंट्री केलं आहे. तिकीट फाडतात म्हणजे नंतर येताना ते चेक करतात. आणि अजून एक मेन गोष्ट इथं पाण्याची बॉटल अलाउड नाही. आम्ही पाण्याची बॉटल आणली ती त्यांनी घेतली. त्यांनी कचरा नको करायला चांगली गोष्ट आहे. तर आलेल्या एंट्रीलाच आपल्याला हे स्टॅच्यू बघायला भेटला आहे आणि हा एंट्री आहे. तर आता इथून सुरुवात करायची आहे. गेटच्या लेफ्ट साईडनं हा गेट आहे पाठी आणि इथे लेफ्ट साईडनी स्टार्ट करायचं आपल्याला. इथे मॅप आहे तुम्हाला मी मॅप दाखवतो आणि आम्ही सुरू करतो. चल काय काहीतरी वाचतायत. सॉरी मी डिस्टर्ब नाही करतो. तर रीड करतायत. राज एक्सायटेड जाऊया. चला मग. हा संपूर्ण राणीच्या बागचा पूर्ण मॅप आहे. हे एवढे सर्व प्राणी दाखवले ते आपल्याला जास्त बघायला नाही भेटणार हे मला पण माहिती आहे. तर चला सुरू करूया. तिथेच आपल्याला तोफ बघायला भेटणार आहे. अरे आता जाऊया. क्या बात आहे. नेचरने भरलेला राणीचा बाग. माझे पण चार्जिंग संपेला. तुमच्या हे बघा आपल्याला आल्याला मस्त तोफ बघा भेटला. केजीएफची बडी मा. केजीएफ मध्ये नव्हती काय असं. मस्त तुम्हाला दाखवतो. वा मस्त वाटतं ना.
पहिलं आपल्याला एलिफंट म्हणजे हत्ती आपल्याला बघायला भेटतोय. हे बघा सर्व डिटेल दिलं आहे. तुम्हाला आता एलिफंट दाखवतो. ते हो बघा आपल्याला त्या टायमाला पण तिथेच दिसलेला हत्ती आणि ह्या टायमाला पण तिथेच आहे आणि तोच हत्ती आहे. खूप लांब आहे. आपलं झूम तेवढं हाय आहे. बघा बघू शकताय. जमल्यास नेक्स्ट टाइमला आम्ही ड्रोन आणू. खूप असेल तर पुढच्या टायमाला आम्ही ड्रोन आणू आणि परमिशन तर आम्ही घेऊ शकतोय. प्रत्येकजण कुठला तरी चांगला ओळख आहेच. तर आता आपण त्याच मोबाईलने शूट करतोय. तर तो हत्ती तुम्हाला दिसला. आम्हाला तर लांबून दिसले. तुम्हाला पण खूप लांबून दिसलं. तो आता आय थिंक जो ढकला आहे आतमध्ये जातोय. ऊन पण खूप आहे. मस्त हत्ती आतमध्ये पण गेला. त्या टायमाला पण आलो होतो 1 वर्ष अगोदर. तेव्हा पण हा असाच हा बोर्ड सेम तेव्हा लागलेला. अजूनपर्यंत काय सिंह बघायला भेटलं नाही. असो तर पुढे आपण प्राणी बघायला जाऊया. सिंह काय आपल्या नशिबात नाही बघायला. तर चला मग पुढे. अस्वल चला एक प्राणी तरी बघायला भेटले आपल्याला. अस्वल समोर दिसतोय. लांब आहे थोडा. मग दाखवतो. हो बघा झूम करा. ब्लॅक मध्ये ब्लॅक झालाय. हा दिसलं. मस्त बनवलाय तर मस्त आतमध्ये. यांचा झूम मस्त होतोय. चला एक प्राणी आपल्याला बघायला भेटला अस्वल. आता पुढे जाऊया. काय तुम्हाला घाय झालंय का? दोघं पुढे पुढे जाते. बघायला आले. हा चला एक प्राणी बघायला भेटला आपल्याला. हा बघा आता काय बोलतो नवरा बायको आहेत. आता मला काय माहिती. मला विचारतो. त्याला विचारत जाऊ का? चला झालं आता भरपूर बघितलं आपण. आता पुढे जाऊया. नेक्स्ट कोणतं प्राणी बघायला भेटते. पण एक गोष्ट आहे मला ते ह्याच्यातून डोक्यात आलं. तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करतो. त्याला पुढे जाऊया. स्टंट करतोय काय? बॅक जम्प मारणार आहे. थोड्याच वेळास तो बॅक जम्प मारतोय. तुम्ही थांबा आणि बघा कसं. क्या बात आहे. मस्त ना. हा इथे फोटो सेशन करा. इथे बघा. इथे आम्ही मेन फोटो सेशन केलेला. त्या टायमाला ना इथे भरपूर फोटो काढलेले. मस्त अस्वल बघा भेटला. तर वाघ बघायला जातोय. पण आधी फोटो सेशन करू आम्ही इथे. इथे हा मस्त बॅकग्राऊंड आहे. पाठी बघू शकता. तर चला तुम्हाला आता फोटो तुम्हाला दिसतील बघा पुढे. जे फोटो बघितलात तुम्ही. आता तुम्हाला असली वाघ दाखवतोय. चला आवाज तर भरपूर जणांचा आलाय. बघूया आता आम्हाला बघायला भेटतोय का नाही. प्रत्येकाच्या नशिबातला गोष्ट आहे ती. वाघ बघा भेटतो काय. चला काय काय बोलला. आता काय नाही. वाघ्या दादाला बघायला जाणार. चल तो पाण्यात असेल. पाण्यात फाड गर्दी आपली. हो दर्शन नाही झालेलं आहे.
पाणी आहे आणि गेल्या टायमाला आलो तेव्हा मला पाण्यात भेटलेलं वाघ. आता किती भेटलंय, खूप मस्त वाटलं. म्हणजे एवढं बघू परत परत येण्याचे चान्सेस आहेत. आम्ही थोडं वेट करतो. जय जय. आता इथे तर दिलाय टॅग, आता तो राऊंडला गेला. रुद्र पण आहे, भाऊ असेल, दुसरा असेल. दोन आहे पण एकच दिसतो. हा जय तो दुसरा विरू ना, काय विरू पाहिजे होता पण काय माहिती विरू बेसिक आहे. हा खूप क्लोजअप जवळून पाहिजे. मी 2 व्हिडिओ काढले, मला 2 व्हिडिओ मिळाले. पडेला फर्स्ट टाइम वाघ बघताय की गावी वाघ बघितलं तुम्ही? फर्स्ट टाइम. मी नाही, मी सेकंड थर्ड टाइम बघतोय. मस्त मजा आली. चला आहे सेकंड प्राणी ना बघा भेटला. अस्वल नंतर वाघ बघा भेटला. हत्ती. अरे हत्ती काय, हत्ती आपल्या रस्त्यावर फिरतोय. द्या मला थंबलिंगसाठी द्या. क्राऊड इथे भरपूर दिसतंय आपल्याला, हे बघा बघू शकताय. तिथे आम्ही थोडं फोटो सेशन करतो. इथे एक गोष्ट चांगली आहे, पाण्याची सुविधा, वॉशरूमची सुविधा मस्त दिलेली आहे. तुम्हाला ताण नाही, फक्त बॉटल घेतात त्याच्यामुळे जरा गडबड होते. असो हे बघा पेंग्विन आता इथे बघायला भेटणार. चला पेंग्विन. डिअर, चितळ. डिअर पण 2 प्रकारचे डिअर पण बघायला भेटणार. आणि चितळ. चला मग ब्रेकिंग डिअर. हे मजा येते का नाही? मजा येते? एक्साइटेड राज, मजा येते? क्या बात आहे. चला मजा येते मग, खूप चांगली गोष्ट आहे. इथे हे पण आहे, खाण्यासाठी पण आहे. कोणाला वागायला बघून जर भीती वाटत असेल त्यांनी वॉशरूमला जाऊन येऊ शकता. हो बघा तो नाही तिथे. मैं इसको बोला सीधा सीधा. काय पान घोडा. हे कबूतर पक्षी. आता तुम्हाला दिसतोय का ना मला समजत नाही, तर ऊन येतोय. हा हे बघा पाण्यात आहेत, 2 आहेत. तर हे आफ्रिकेचे आहेत ना. माझं त्याच टायमात त्याला मला तसं वातावरण पण देत असते. मस्त किती किती ह्यूज आहेत, किती मोठे आहेत ते बघू शकता. आय थिंक जो माणूस याच्या समोर नाही राहू शकत. बाहेर आला पाहिजे. आम्हाला ह्या इथे दिसले, इथे या खड्ड्यात जात होता, पडणार होता. खूप भारी वाटतं, मजा येते. असो आपल्याला सिंह बघायला नाही भेटलं. हिप्पोपोटामस आणि पान घोडा, त्या बात ते पाण्यात त्यांची मॉर्निंग आता होते वाटत ना. आपल्याला झुमिंग एवढा नाही म्हणून झुमिंग पाहिजे तुम्हाला व्हिडिओ बघा येते का. त्यांची मजा मस्ती का बघायला भेटत नाही. ऑलरेडी तो अंधारच आहे, दिसत नाही. वरती ऊन आहे ना, त्यामुळेच क्लिअर नाही काढता येत. कसं वाटलं तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण राणीच्या बागेला आलायत का, कितींदा आलायत आणि कधी येणार आहात तर नक्की या, फॅमिली सोबत या, मस्त मजा येते. आम्ही तर आमच्या मित्रांसोबत आलोय, खूप भारी वाटतं. तुम्हाला अजून खूप काही दाखवायचं आहे. चला पण आपल्या पूर्वजांना बघायला जाणार आहोत, म्हणजेच माकड. त्याला बिचारायला बाहेर यायचं. इन्फॉर्मेशन दिले, तेव्हा झोपलाय. अरे आराम करताना आपण त्याला डिस्टर्ब करतो. बेबी झूमिंगला दिसत नाही तेव्हा ते तिथे पण आहेत. सर्व थकलेत.
सेकंड मध्ये ऍक्टिव्ह आहे. शेवटी आपले पूर्वज आहेत. आलशीच असणार. तिथे ऍक्टिव्ह आहे, तिथे ऍक्टिव्ह आहे. हो स्टंट करतोय भाई. भाई आम्ही बोललो ऍक्टिव्ह आहे तर जरा जास्तच ऍक्टिव्ह आहे. पण ते त्या मी दाखवणार नाही तुम्हाला काय करत होते ते, आता तुम्ही समजा. खूप ऍक्टिव्ह होते बघा ना, समोरच नाही करत आहेत. जरा जास्त ऍक्टिव्ह होते का ना अमरदा. अमरदा नाही बघितलं. नाही नाही काय ऍक्टिव्ह होता तो, खूप ऍक्टिव्ह. मला अजून एक दाखवतो. डायरेक्ट ते जाळ्या लावल्यात बारीक बारीक, त्याच्यामुळे आपल्याला जास्त एकदम स्पष्ट दिसत नाही, पण मस्त वाटतं. मजा येते. परत ऍक्टिव्ह त्याला निघायचं आहे. खूप भारी मजा येते. जिथे बस मी एक गोष्ट शेअर करतोय, तुम्हाला ती कशी वाटते ती जरा सांगा. आता आपण बस ना. आता आम्ही राणीच्या बागला आलोय कडेला. अमरदा आपण काय बघतोय, जिथे उभे राहून आपण त्यांना जेलमध्ये बंद, म्हणजे तसंच आहे ना प्रकार ते बंद. ते एक चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट? वाईट आहे का नाही. पण आपल्याला आपण त्याच गोष्टी नाही बघ ते मी विचारतो, तर आपल्याला तेच बघायला मजा येते. पण मला कुठेतरी ही चुकीची गोष्ट वाटते. पण आता काय करणार, माणसाला तेच पाहिजे. म्हणून आता आम्ही मगाशी मीच बोलतो की मला सिंह बघायचं होतं. सिंह तो पण जेलमध्ये बंद असणं. हां त्यांना खाणं बिणं व्यवस्थित सर्व देत आहेत, त्याचं काय हरकत नाही. पण कुठेतरी कैद करणं हे मला जरा अलग मिसिंग आहे. जंगल लाईफ मिसिंग आहे. त्यांना म्हणजे काय बोलतो एकदम फ्रीली फिरू नाही शकत. आता तो त्या माकडलाच बघितलं, त्याला असं वाटतं की त्याला बाहेर पडायचं, पण नाही पडू शकत. तशीच गोष्ट आहे. तर असो, ही प्रत्येकाचे विचार करण्याची गोष्ट आहे. आम्हाला ती गोष्ट जरा हे वाटते, तरीसुद्धा आम्ही पण तेच बघायला आलो, एन्जॉय करायला आलो. बेबी मगाशी दाखवलं, त्यांचा आई आणि बेबीचा असा मस्त ताळमेळ चालू आहे. त्यांचा खेळतायत, एकदम स्पष्ट दिसत नाही त्या जाळीमुळे. तर असो, तुम्ही फॅमिली सकट या, तुम्ही पण एन्जॉय करा. फॅमिलीमध्ये फिरायला खूप मस्त आहे राणीचा बाग. 1 जानेवारी आहे, वर्षाचा पहिला दिवस. तर वर्षाचा पहिला दिवस बघा कसे सर्व फॅमिलीसोबत कुठेतरी फिरायला निघाले, असं खूप मस्त वाटतंय. दुसऱ्या इथे जाण्यापेक्षा फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेर टाईम स्पेंड करणं पहिल्या दिवशी खूप भारी वाटतोय. तर आम्ही तर मित्रांसोबत आलो आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत कुठे गेलात पहिल्या दिवशी नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कुठेपर्यंत तुम्ही बघताय, कोणत्या शहरातून बघताय नक्की कमेंट करून सांगा. मला खूप आवडेल ती गोष्ट बघा ऐकायला. तर आता बघूया पुढचा प्राणी कोणता आपल्याला बघायला भेटणार आहे. तर चला मग. आता आपण काय बघणार आहोत माहिती आहे काय? सांबार. इडली डोसा वडा काय माहित नाही कुठे आहे, पण सांबार बघूया. सांबारचा आधी तुम्हाला चित्तल चिता नाही चित्तल दिसत आहेत तुम्हाला, प्रॉपर दाखवतो. गोलक्यामध्ये तुमच्या पूर्ण ते थांबलेत एका जागेवर, ते थांबलेत. ते फिरले असते अजून मजा आली असते. इतकी मोठी त्यांना स्पेस दिलाय. राज तुमच्यावरून काढा नाही, ते हलतच नाही, ते असं वाटतच नाही काय काय आहे ते मूवीलाच नाही. हा पूर्ण इन्फॉर्मेशन आहे त्यांचं, मला जाणून घ्या.
एकाच जागेवरती स्टॉप झाले. हा राज एकाच जागेवर स्टॉप झाले. चित्तळ देखो इधर है इधर. तिथे पण जाऊया बघायला. ते भारी आहे, ते भारी आहे. अरे तिथे हे आहेत. तर कसं वाटलंय तुम्हाला? ते हलत नाही, त्या एकाच जागेवर थांबलेत. पण बघा आता तिथे जातोय. तिथे काय आहे ते तुम्हाला तर सांगतो मी. हे चित्तळ आहे. ते चित्र आहेत. सांबार असतील. ते सांबार असतील. हे स्पॉटेड आय थिंक सो. ते तिथे ते सांबार होतं. सांबार आपल्याला बघायला नाही भेटलं. आता इथे काय आहे बघूया. तिथे काय लिहिलं काय. खूप भारी वाटते. पॅंग्विन आता तुम्हाला मला वाटतं पॅंग्विन दाखवायला नाही भेटणार. पॅंग्विनच्या इथे कॅमेरा अलाउड नाही. लपून काढला तर ठीक आहे. तसंच ठेव. इथून काहीतरी जवळ बघायला भेटणार. गर्दी बघा. इथे काय बनवलं नाही. इसर तसं नाही ना. तिकडे बघ. म्हणजे राज म्हणजे हे आहेत आमच्याकडे. पोल आडवा आला. एक मिनिट. हे सिंग आहेत आमच्याकडे. सिंग आहे आमच्याकडे. तुझं नाव काय? नाव काय? बारशिंगा. सांबार ना? नाही ना बारशिंग. हा सांबार आहे. हा बारशिंग. हा काय सांबार लिहिलं तो? मराठीत बारशिंग बोलतो. त्याला कसं वाटलं सांबार बघून? अरे इथे बोल. इडली डोसा आपल्याला बघायला गेलो. सांबार बघितला आपण. सांबार बघितलं. आता आपण आलो आहोत पेंग्विन बघण्यासाठी. ओ वाव. हे बघा हे काय भारी आहे. भारी वाटतंय ना. खूप मस्त वाटतंय. तर आता पेंग्विन बघणार आहोत. पण तिथे मोबाईल अलाउड नसणार आहे हे मला माहिती आहे. पण तरी पण मी लपून तुमच्यासाठी व्हिडिओ काढतोय. आणि इथे पाणी पिताय ते लोक. तर पडेल एकदम लपून आपल्याला व्हिडिओ काढायचा इथे. एकदम सिक्रेट. मोबाईल अलाउड नाही. तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसं वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि मी प्रयत्न करेल अशा सुट्टीमध्ये कुठेतरी बाहेर फिरण्याचं. अमरदादा आमच्यासोबत आहेतच. आम्ही ट्रॅकिंगला जाण्याचा विचार चालू आहे आमचा. तर तुम्हाला ते व्हिडिओ आणत राहू. फक्त मला समजून घ्या थोडं कामामुळे आणि घरात काही प्रॉब्लेम चालू होते भरपूर. त्यामुळे मला व्हिडिओ तुम्हाला रेग्युलरली दाखवता येत नाही. पण तुमच्यासोबत तुम्ही फक्त तुमचा सपोर्ट नेहमी असा असू द्या आमचा आपल्यासोबत. की तुम्ही आहात म्हणून मला खूप काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये चेंजेस झालेत. काही लोक ओळखतात. खूप काही जण तिथे त्यांचे रिॲक्शन दाखवतात. मस्त वाटतं. तर तुमचा सपोर्ट असू द्या. तर तुम्हाला पेंग्विन दाखवतो लपून. असा व्हिडिओ काढायचा. असं काढायचं. पडेल आहे बघ असे व्हिडिओ काढायचे. मग लोक थांबतील. कसं वाटलं तुम्हाला पेंग्विन बघून? व्हिडिओ काढले तरी पण कोण जास्त सेक्युरिटीला नव्हतं. तर मस्त कूलिंग त्याला ठेवलं. एकदम थंड वातावरण आहे. आता आतमध्ये मामा बोलतो ते आईस नाही तसं वातावरण त्यांनी तयार केलं आहे. तर भारी वाटलं. एसी कूलिंग आहे बघितलं पेंग्विन. एक्झिट लवकर थांबाय देत नाही लगेच.
कूलिंग आहे ना चालू. कोणाला पॉपकॉर्न खायचं आहे का? नको? बाहेर खाऊया. काला बोला बिलायला कॅन्टीन अलग अलग प्रकारचे कॅक्टस आहेत. झाड आहे. लक्ष्मी कमल. ते पण बघायला भेटणार ना आपल्या सर्व. आता आपण पक्षींच्या इथे जातोय, ते बघायला भेटणार आहे. खूप भारी इथे मजा येते. तिथे लटकतात आणि आपल्या वरती पण येतात. मग दाखवतो ना. असली माहिती आहे. इथे काय जे आपलं रोज होतं खूपच लांब आहे. कुठे रे सोनेरी? इथे राज. सोना कुठे माहित नाही पण काहीतरी एक गोष्ट खूप भारी आहे. बनवलंय खूप भारी, मस्त बनवलं. म्हणजे एन्जॉय करतात खूप भारी. ओके अरे हा अमरदादांचं तुम्हाला मी सांगितलं नाही. सर्व म्हणजे बर्ड्स रॅट्स ह्या सर्वांची आहे ना भरपूर इन्फॉर्मेशन काम केलं त्यांनी. किती वर्ष केलं? 2 वर्ष केलं त्यांनी काम. त्यांना अफाट नॉलेज आहे ॲनिमलबद्दल आणि त्यांना आवड पण आहे. तर तुम्हाला एक दिवस त्या गोष्टीचा आम्ही दाखवतो. खूप मस्त बनवलं आहे ते बघा. हे असं काहीतरी नॅचरली बनवलेलं आहे. खूप भारी. बघा त्या पाळणा पण बनवल्या आहेत. क्या बात आहे.
ते व्हाईट जे लावलेत ना हां, हां. ते बर्ड्स कॅल्शियम आहे, ते माशांपासून बनलेले असतात बर्ड्स कॅल्शियम. ओके मस्त नॅचरली गोष्टी बनवलेल्या आहेत खूप भारी. आता काय बघायला भेटतं आपल्याला अरे मोठी पण आहे, किती मोठे आहेत. थोडं अंधारात आहे. एक मिनिट, नाव काय मी मकाव आहे, स्नॅक मकाव. हे पण वरतीच आहे. स्नॅक्स अरे मग जाळी आहे ना ते, मला वाटलं ओपन वाटलं तर त्याला पळून जातील. रेंज आहे. हे आफ्रिकन ग्रे पॅरोट आहे. अमरदादा बोलतात 70,000ची प्राईज आहे इंडियामध्ये. आणि इंडियामध्ये आफ्रिकनचे आहेत म्हणून. आफ्रिकन ग्रे म्हणजे त्यांना एन्व्हायरमेंट पण तसंच द्यायला लागत असेल ना, की या एन्व्हायरमेंटमध्ये जगत असेल. आपल्या घरामध्ये पण ठेवू शकतो. आता इथे तर हा नॉर्मल एन्व्हायरमेंटच वाटतं. जास्त करून बंगलो टाईपमध्ये ज्यांचे कोणाचे फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. ओके त्या ठिकाणी. कारण की त्या ठिकाणी नॉर्मल नॅचरल एन्व्हायरमेंटच असणार, आजूबाजूला बाग असतात, हो. तिथे तुम्ही ठेवू शकता. पण हे खूप काय गोष्टी त्यांनी बनवल्या ना, मस्त बनवले बघा ना. बेसिक नॉर्मल नेचर हो. जे आपल्या आजूबाजूला असतो नॉर्मली घरांच्या क्या बात आहे. काळी बाहेर करून चांगला ठेवू शकता. हां ना, तिथे त्याचा एन्व्हायरमेंट भेटतो. मला कबूतर वाटले. आहार आहे डायट अरे आपल्या क्लासमधले पण आले. ती पोरगी ती ग्रीनवाली. हो हो क्लासमध्ये आहे की कुठे मला आता आठवण येत नाही आपल्या. हे कोकाटेल आहे. किती आहेत पण ते कोकाटेल रोज करतात वाटतं. हां असं बोलू रोज करतात. नीट करेल. वाढले त्यांची खूप संख्या वाढलेली आहे. पण आपल्याला पण विचार करायला लागेल. सेंच्युरी आहे. हां त्यांची सेंच्युरी आहे. सेंच्युरी ब्रीडिंग वगैरे नाही याच्यात. ओके ब्रीडिंग ठेवू सर ना. यांची संख्या खूप आपल्याला इथे बघायला म्हटलं. मोर बघायला भेटेल बट मोर बघायला नाही भेटलं. बघूया आता पुढे काय आहे बघायला भेटतोय का. मजा येते. एन्जॉय. हां मोर बघायला नाही भेटलं आपल्याला. मोर पाहिजे होतं बघायला. बघूया पुढे. यार आपल्या याच्या मोबाईलमध्ये क्लिअर दिसत नाही. सिंगापुरी कासव आहेत भरपूर आहेत. यांची पण संख्या वाढत जाते. पडेल तर आपल्याला विचार करायला लागेल तर किती आहेत. आपल्याला पण विचार करायला लागेल. हे अंडी बघा कसे ते ओळखायला येतोय. हाय हॅलो करतो. असं एक असा प्राणी आहे जो आम्हाला इतक्या जवळून बघायला भेटतो. क्या बात आहे. मस्त आफ्रिकन गावठी कासव इथे आहेत बघायला भेटतोय. पुढे बघा. हो हे काय भारी आहे. हा खरंच मोठाच आहे. मला पण नाही अंडा आहे ना. नाही रे दगड आहे ती. दगड ते ओळखायलाच येत नाही. हा बसला. हा बसलाय. त्यांच्यातील स्टार टर्टल आणि याचा खाना व्हेजिटेरियन ना. भेंडी. मग परवडला काय. भेंडी गाजर. ठीक आहे मग ठीक आहे ना.
पालक कोथिंबीर सगळं खातो. सर्व खातो. हा कारण हा पाण्याच्या बाहेरच राहतो. फक्त सकाळी थोडं पाण्यात अंडरग्राऊंड मधून आलोय. तिथे मगर बघायला भेटणार आहे. खूप भारी आहे बनवल्यावर खतरनाक. तिथे आणखी बघूया आता. अरे माँ किती आहे. चल भाई चल जिवंत आहे ना. इथे आम्हाला येडी बनवलंय. नकली आहे. नकली हीच तिथे ठेवले आहे. नकली आहे काय हे आमच्यासोबत स्कॅम झालाय. आपल्यासोबत स्कॅम झालाय. आमच्यासोबत नकली मगर म्हणजे आम्ही त्याला पण बघतायत लोक. नकली है. अपने साथ स्कैम हुआ कि नहीं. बहुत बड़ा स्कैम. बघा हा पूर्ण एम्प्टी है. अपने साथ स्कैम हुआ भाई. वो नकली है. तुला मोठं बघायचं इकडे काय नकली आहे. हालत पण नकली आहे. वरती आहे काय हे वरतून बघतात ते. चला वरती तर बघूया. नाही नकली है. अरे हमारे साथ स्कैम हुआ है भाई. स्कैम हुआ है. 50 रुपया लेके उन लोग ने हम लोग को झूठ बोला है. अरे हलतंय तरी काय तू बघितलीस. अरे मी पण तिथे काय बघायला भेटतोय. मला पाय दिसत होता शिफ्टी म्हणजे पांढरी काय दिसते. ती असली आहे. ती बघ. हां ती असली. तिथे आहे ते. नाही स्कॅम नाही. ती असली आहे. मग ती नकली आहे ना. तिथे बघताय म्हणजे काहीतरी आहे. जाऊन मुवमेंट हल्ली का बघून पोझिशन हल्ली तर समजेल. तेव्हा ही हलती. अरे काय नकली नाही ती असली आहे. आता बघ ती गेली पुढे. तेव्हा ते बघायचं तेव्हा पुढे गेली. हां ती हल्ली मगरमच्छ. आता परत जाऊया का बघायला. नको ना जाऊ एकदाच. तेव्हा बुडबुड काढला. हे भाई ती बघ कॉर्नरला पण आहे. ती बघ कॉर्नरला पण दिसते का काळी वाली. हां आहेत जोडी. तिथे काय करते मगरमच्छ. हाई बाई वरती आहे. चालू नको. बाहेर होती ती पण आतमध्ये गेली. आम्हाला ते बाहेर होती. हो इथे आलेली. हो बघ किती इथे गर्दी बघा. आहे बघ ना. कॉर्नरला चालली वरती. ती पण चालली आहे.
इथे आम्ही प्राणी बघतोय, पण इथे एक गोष्ट काय होते की आपल्याला एक चांगलं प्रॉपर सीन नाही बघायला मिळतं. कुठे लांब आहेत वाघ, ते लांब आहे, मगर आतमध्ये आहेत. असे आम्ही बघू शकतो. तुम्हाला आमच्यासारखा स्वतः जो एक्सपिरियन्स देतो तो आम्ही तुम्हाला या कॅमेऱ्या थ्रू देऊ नाही शकत आहे, ठीक आहे. अफाट लांब आहे आणि आपण मोबाईलवरती करतो म्हटलं त्याचे झुमिंग थोडंसं कमी आहे, पण मजा येते. तुम्ही इथे स्वतः आलात ना फॅमिलीसोबत, खूप मजा आहे. काय मजा येईल का नाही? एक मिनिट. आपलं इंडियन पब्लिक पॉपकॉर्नचा कागद बघितलं, इंडियन पब्लिक. हो इथून आहे ना त्याच्यात धन करायचं. तुम्ही विचार करा तर आम्ही काय दाखवतो. सर्वात मेन गोष्ट इथे बॉटल्स काढून घेतात, ते चांगली गोष्ट करतात. आपण जिथे जाऊन दाखवतो मी तुम्हाला. हां, तरी पण बॉटल आहे. हो, मेन प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की आपण इंडियन्सला असं नाव नाही ठेवत आहे. लोक कचरा कुठे पण टाकतात. लोक कचरा कुठे पण टाकतात, ही चुकीची गोष्ट आहे. आणि मेन गोष्ट काय, आपण जो कचरा आणलाय तो आपल्या बॅगेत ठेवला तर काय हरकत आहे. आपण आपल्या घरात सुद्धा कचऱ्याचे डब्बा आपल्या तिथे टाकू शकतो. घरात डस्टबिन पण अवेलेबल आहे, पण नाही आम्हाला रस्त्यावरतीच टाकायचं आहे, ती चुकीची गोष्ट आहे. म्हणून कचरा जर आपण काही खात असाल, वेफरचे पॅकेट वगैरे ते सर्व आपण सोबत न्यावे, तर इथे डस्टबिन लिहिलेले आहे त्याच्यात टाकावे. असं आता ही गोष्ट प्रत्येकाची आहे. क्या बात आहे. कचरा जर तुम्ही कुणाला करताना बघत असाल तर त्यांना तुम्ही बोलवू शकता की बाबा कचरा नका करू. चला आता कुठेतरी दुसरं बघायला जाऊया. इथे मजा येणार आहे. समोर बदामाचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही बदाम खायला भेटणार नाही. चंगोमंगो पुढे दिसतात. चंगोमंगो आमचे पुढे गेलेले आहेत. करकोचा, बगळा, बदक, फ्लेमिंगो. हे भारी आहे, हे भारी आहे, हे भारी आहे. मी मगाशी बोललो बघा आपल्या अंगावरती येतात ते असं इथे असं फ्लेमिंगो ओपन ठेवलेलं आहे. फ्लेमिंगो ते बाहेर आहेत ना. हो बाहेर आहे ते सर्व. नाही वरती जाळी दिली ना. काय ते जाळीच्या बाहेर दिसतात. नाही नाही, अरे हा बाहेर वाटतं. बाहेरच आहेत. वेगळे आहेत. पाऱ्याचं हे बघ त्यांना खाणं दिलंय. हा राणी आहे नाही. त्यांना मच्छी दिलंय खायला. कमी या पुढे वेगवेगळे बर्ड्स बघायला भेटतात इथे आपल्याला. ओपनली आहे, आपल्या अंगावरती पण येऊ शकतात. बघा समोरच आहे. ह्याचं नाव काय आहे तुमचं? काय तर होतं ना तिथे. हो आपल्याला नाव थोडं काही यांचे नाव नाही माहिती आहे. ना काढू ना आपण. काढूया. मस्त मजा येते. गुगल लेन्स कधी येईल का पण? आहे कुठे? हा एका पायावर उभा आहे वरती. याचं नाव आम्ही हे केलं ना तर रात्रीचा बगळा असं काहीतरी आलंय. तर असो काय अलग अलग नाव आहेत त्यांचे. आता बघा पुढे काय बघायला भेटणार आपल्याला. खूप वेगवेगळे आहेत. हा हा तेच दाखवतो. हा हवं हवं पडेल ना तो बघा. रात्रीचा बघा बोलला तो फ्लेमिंगो आहे. फ्लेमिंगो. ते फेक फ्लेमिंगो आहे. ओ वरती बघ तू बोल. आता तुम्हाला एकदम प्रॉपर दिसत आहेत काय मला पण आयडिया नाही येत, पण खूप मस्त मजा येते बघा. अरे माझा मोबाईल घेऊन नका मला.
मजा येते, खूप मजा येते. वास येते ना, मासे मिळेल मासे नाही काय का मजा आली. परत एकदा आपल्याला तो अनुभव करायला येतो. हे मुद्दामून लावले मुद्दाम ते पाळायला नको ना. ते लावण्याचं कारण तुम्ही पण समजलं असाल. ओपन दिलंय पूर्ण, मग ते पक्षी निघून पळू नये म्हणून ते लावलेले आहेत साखळ्या. पण मजा येते, तो अलग एक्सपिरियन्स येतोय. राज आय थिंक सो. मग आलो बाहेर एक्झिट ना, आलो. परत एंट्रीला जाऊया. मस्त मजा आली. आता गर्दी बघा तुम्ही, बघा. आता तुम्हाला मी अनुभव विचारतोय ना. इथे इथे पडेल ना. आता आपण बाहेर आलोय बघ ना, कॅमेऱ्यात बघ ना. आता मग बाहेर आलोय प्रॉपर. जो आपल्याला एक्सपिरियन्स आलाय चांगलं वाईट जे पण सांगा. म्हणजे फॅमिली जशी येऊ शकते, येण्याचा प्लॅन करत असेल तर काय तुम्हाला कसं यायला एक्सपिरियन्स भेटा नाही खरं पहिल्यासारखा आता एक्सपिरियन्स मी सांगू शकत नाही. पहिले त्याचं कारण काय? खूप व्हरायटी होती. ओके. त्याचे प्राणी आहेत तर खूप क्वांटिटी कमी. हत्ती एकच आहे, वाघ पण एकच आहे, सिंहाचं तर आता बरत नाही आहे, पेंग्विन आहे मरगळलेले बरत नाही आहे. बघा सापांचे फोटो लावले तर साप आहेच नाही. साप मेन. आता अमरदादाला साप खूप आवडतात, स्नेक्स वेगवेगळ्या प्रकारचे, बट ते पण नाही आहे. तर तो यांचा एक्सपिरियन्स आहे. परत तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? काय नाही एक्सपिरियन्स असं म्हणजे फर्स्ट टाइम आहे, थोडा बेटर वाटला. अजून काय असतं तर मस्त वाटलं, अजून मजा आली. अजून मजा आली. फर्स्ट टाइम आहे म्हणून त्यांना बेटर वाटलं. म्हणजे काही प्राणी बघायला भेटले. आम्ही पहिल्यांदा बघितले म्हणून आम्हाला काही नव्हते तेव्हा जे आता बघायला भेटेल असं वाटलं, पण नाही बघायला भेटलं. तुला कसं वाटलं? सेम एक्सपिरियन्स होतं. सेम. तुला काय एक्स्ट्रा असं बोलायचं नाही? ठीक आहे. तर तुम्ही येऊ शकता. नाही असं नाही, आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की फॅमिलीसोबत जर फर्स्ट टाइम येत असाल तर फॅमिलीसोबत तुम्ही नक्की या. अनुभव नाही कडवीट नाही, हे पण येणार आहेत फॅमिलीसोबत त्यांच्या. तर या नक्की. 2 वर्ष तर नाही अजून तर सक्सेस पाहिजे आपल्या. सक्सेसच्या नंतर ते सर्व. तर तुम्ही येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की या. आता कुठे आपण जमलेच नेक्स्ट टाइमला चौघजण आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन येऊ. एवढं काय होतं नाही, एक कट करणार कट करणार कट नाही करायचं. फॅमिली कंटेंट आहे. टाकलंच पाहिजे, हे टाकलंच पाहिजे. मला नाही माहिती. ठीक आहे ठीक आहे. हे जे बोलले ते होईल नक्की नंतर, ते बघू आम्ही. मस्त मजा आली. बाहेरचं वातावरण हा खूप भारी आहे, एकदम ओपन अँड नेचर आहे. तर आता पुढे आम्ही कुठे जातोय हे नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकू. बघा प्लॅन चालला आहे, तर तो आम्ही तुम्हाला जॉईन करतो याच्यात आणि तुम्हाला भेटतो. चला मग मॉर्निंगचा प्लॅन केला. ही इथून लाईन जी टर्न आहे ती इथे. बापरे काय राणीच्या बागला बाय करायची वेळ झालेली आहे. आता कधी येणार आहोत परत ते पुढचं डेस्टिनेशन आमचं ठरवेल. तर आता राणीच्या बागला बाय करूया. बाय बाय. तर 1 वर्षानंतर आलो आहे. आता किती वर्षानंतर येणार आहोत हे आम्हाला पण माहिती नाही. येऊ का प्रयत्न तर करू आम्ही लवकर यायचा. तर मजा आली, खूप मजा आली. एक राऊंड आम्ही जंगलाचा राजा सिंहाला राऊंड मारणार आहे. नक्की तुम्हाला बघायचं आहे, तुम्हाला नक्की राहा. तर बाय. आता आम्ही उतरलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला. अचानक आमचा प्लॅन बनला आहे मरीनला जायचा. आता इथे उतरलं, इथून थोडा फिरत जातोय. इथे खूप काही गोष्टी आहेत. इथे आल्यावरती काहीतरी फिलिंग अलग येते, थोडी रिच फिलिंग येते. जाऊया. क्या बात है, क्या बात. मुंबई मुंबई इसको बोलते मुंबई, इसको बोलते मुंबई. बॅक साइड वर इकडे दिसले का तुम्हाला? हा इकडे दिसले का साहेब? गेट ऑफ इंडिया आमच्या समोर आहे. खूप क्राऊड आहे, ते बघू शकताय. अफाट क्राऊड आहे, पण मजा येते.
तर घरी पोचलो आम्ही सर्व, प्रत्येकजण आपापल्या घरी गेलं. प्रत्येकाचा डेस्टिनेशन अलग अलग आहे, कोण गोरेगाव, कोण बोरवली, कोण मालाड. तर सर्वजण घरी पोचलो. राणीच्या बागनंतर तुम्ही थोडासा क्लिप बघितला असणार, मरीन लाईन्सला मी गेलो, गेट ऑफ इंडियाला, सॉरी मरीन लाईन्सला, गेट ऑफ इंडियाला. मरीन लाईन्सला पण जाणार होतो पण नाही गेलो, गेट ऑफ इंडियाला गेलो. अफाट क्राऊड होती म्हणून तिथे काय शूट करायला भेटलं नाही जास्त, म्हणून मी जास्त दाखवलं नाही. आणि नंतर थोडं नाश्ता पाणी केलं आणि आपापल्या मार्गाला परतीच्या प्रवासाला सुरू केलं. तिथं पण थोडं थकलो होतो म्हणून काय शूट नाही केलं. तर डायरेक्ट आता घरीच व्हिडिओची एंड करतोय. तर कसं वाटलं राणीचा बाग परत एकदा नक्की कमेंट करून सांगा. प्रयत्न केला जास्त चांगलं दाखवण्याचा. तर खूप दिवसाने हातात पूर्ण ब्लॉग बनवण्याचा खेळ घेतला, तर थोडंसं हात बी तसे दुखायला लागले. म्हणजे पण फॅमिली तुमच्यासाठीच करतोय, तुमच्यासोबत हे गोष्टी शेअर करायला मला खूप आवडतात म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करतो. आणि तुमचा चांगला प्रतिसाद बघून तर खूप मस्त वाटतोय. आणि फॅमिली आहेत तुम्ही म्हटलं तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केलीच पाहिजे. तर उद्यापासून परत प्रत्येकजण आपापल्या कामात. आता परत कधी दुसरा व्हिडिओ टाकायला भेटतोय ते आता हा व्हिडिओ कधी येतोय डिपेंड करतो, तर मी ॲज एडिट करतोय कसं काय. तर नक्की सांगा मला कसं वाटला हा व्हिडिओ. आणि फॅमिली तुमचे जे मित्रमंडळ आहेत, फॅमिली तुमचा असं फॅमिली ग्रुप आहे, त्याच्यावरती आपले चॅनल चा हा व्हिडिओ कोणताही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते पण आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन होतील आणि आपले फॅमिली मेंबर बनतील. आपले 2K सबस्क्रायबर आता कंप्लीट होणारच आहेत. खूप टाईम लागला आहे कंप्लीट व्हायला, कारण की आपले व्हिडिओज पण पडत नव्हते. असो काय नाही, आपल्याला ते फॅमिली आपली वाढते एवढंच हे देवाचरणी प्रार्थना करतो की असंच तुमचा प्रेम वाढत राहो, हीच देवाचरणी रोजची प्रार्थना असते आपली. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि राणीच्या बागेत तुम्ही फॅमिली सकट नक्की एकदा जा, खूप मस्त वाटेल तुम्हाला. तर चला मग आपलं व्हिडिओची एंड करण्याचा वेळ झालेली आहे. परत एकदा भेटू पुन्हा एक असाच नवीन व्हिडिओ सकट. तर थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. टाटा बाय.